सावधान. इराण अमेरिका युद्धामुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडण्याची मोठी शक्यता आहे. कारण इराणनं खेळली आहे अशी एक चाल ज्यामुळे व्हाईट हाऊसची झोप उडाली आहे. सुद्दाम हुसेनचा जुना पॅटर्न आणि इराणची नवी खेळी, नेमकं काय घडतंय पाहूया त्याचा विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. पश्चिम आशियात सध्या रक्ताचे पाट वाहत आहेत आणि अमेरिका इस्रायल इराण युद्धाने आता एक भयंकर वळण घेतलंय. इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यातील संघर्ष केवळ क्षेपणास्त्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. इराणनं थेट चाइल्ड सोल्जर्स म्हणजेच बाल सैनिकांचे कार्ड बाहेर काढलंय. इराकचा हुकुमशहा सुद्दाम हुसेन आठवतोय? त्याने अशबाल सद्दाम नावाची संघटना बनवून लहान मुलांना कट्टर सैन्य बनवलं होतं. आज इराण बरोबर त्याच पावलावर पाऊल ठेवतोय. इराणच्या IRGC ने सैन्यात भरती होण्याचं वय थेट 12 वर्षांवर आणलंय. म्हणजे ज्या वयात मुलं खेळण्यांशी खेळतात त्या वयात आता त्यांच्या हातात बंदूक दिली जाणार आहे. पण इराण असं का करतोय यामागे एक मोठी रणनीती आहे. हे युद्ध 2-4 दिवसांचं नाही, तर पुढच्या 30-40 वर्षाची तयारी आहे. 12 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात आज जर विचारधारेचं बीज पेरलं तर तो आयुष्यभर सत्तेशी एकनिष्ठ राहील. हे लिटल सोल्जर सुरुवातीला गस्त घालतील, चेकपोस्ट सांभाळतील आणि लॉजिस्टिक्स मध्ये मदत करतील. पण गरज पडली तर ते मानवी साखळी म्हणूनही वापरले जाऊ शकतात. सद्दाम हुसेनची सत्ता एका धक्क्यात कोसळली, कारण ती केवळ एका व्यक्तीभोवती होती. इराणने इथूनच धडा घेतलाय. त्यांनी सत्तेचं विकेंद्रीकरण केलंय. उद्या मुख्य नेतृत्व संपलं तरी इराणचे हे छोटे गट अमेरिकेला सळो की पळो करून सोडतील. खुद्द ट्रम्प सुद्धा 10 दिवसांची मुदत घेऊन सावध भूमिका घेत आहेत. अमेरिका या युद्धात अडकली आहे की इराणने ज्यांना जाणीवपूर्वक अडकवलंय? हाच खरा प्रश्न आहे. लहान मुलांच्या हातात पेनऐवजी बंदूक देणं ही केवळ लष्करी चाल नसून मानवतेसाठी एक मोठा धोका आहे. इराणची ही आत्मघाती रणनीती जगाला कोणत्या दिशेला नेणार हे भविष्यात समोर येईलच. शस्त्रांच्या जोरावर युद्ध जिंकता येईलही, पण बालपण उद्ध्वस्त करून मिळवलेला विजय हा कायम पराभवासारखाच असतो. हेही इराणच्या केव्हा लक्षात येणार हाही प्रश्न आहे. इराण रणांगणावर बच्चे कंपनी उतरवणार आहे, त्यामुळे बड्या देशांची गणितं पार कोलमडणार आहेत. तर ही आहे इराणची ती खतरनाक चाल. सद्दामची सावली आता इराणवर पडली आहे, त्यामुळे अमेरिका या चक्रव्यूहातून बाहेर पडणार की यातच अडकून पडणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.